जैन अखेर नरमले। जैनांनी मंदिराचे मुख्य दरवाजे लावून घेतलेत। मराठी माणसाच्या आंदोलनामुळे जैन मंदिर बंद करण्यात आले। तर कबूतरखानाच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने आज आंदोलन पुकारलेले आहे। या पार्श्वभूमीवर दादरमध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आंदोलनामुळे दादरमध्ये वाहतूक कोंडीची देखील शक्यता आहे। तर मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे। मात्र मराठी एकीकरण समिती ही आपल्या आंदोलनावर ठाम आहे। जैन समुदायाने आंदोलन केलं, ताकद दाखवली, त्या ठिकाणी तोडफोड केली, पोलिसांना धक्काबुक्की केली, चाकू सुऱ्यांनी पालिकेने बांधलेले ताडपत्री बांबू सगळे तोडले आणि एक वातावरण निर्माण केलं की आम्ही बहुसंख्येने आहोत, आम्ही जे करू तीच पूर्व दिशा, असा जो प्रकार या ठिकाणी सुरू आहे। या सर्व प्रश्नावरती पोलिसांनी आणि प्रशासनाने गृह विभागाने काय कारवाई केली, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला, याच्यावरती काय कारवाई केली, या सर्व प्रश्नांचे उत्तरं विचारायला आम्ही आज सकाळी 10 वाजता दादर कबूतरखाना या ठिकाणी पोहोचतोय। आम्ही त्या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचणार आहोत। तर उच्च न्यायालय कबूतरखान्यावर सुनावणी करणार आहे। दादरचा कबूतरखाना राहणार की जाणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। त्यामुळे कबूतरखान्याचा प्रश्न हा आणखीनच आता गंभीर होत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। 6 ऑगस्ट रोजी जैनांनी हा कबूतरखाना ज्यावेळी महापालिकेने कारवाई केल्यानंतर इथे आवरण टाकण्यात आलं, त्यानंतर जैन आक्रमक झाले होते। जैनांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली होती। त्यानंतर राज्य सरकारने उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणासंदर्भात पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी अशी विनंती केली होती। त्यानंतर आता उच्च न्यायालय कबूतरखान्यावरती सुनावणी घेणार आहे। या सुनावणी दरम्यान हा दादरचा कबूतरखाना राहणार की जाणार याकडे लक्ष लागले।